नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत पुणे आणि PCMC मधल्या सर्वात लक्झुरियस आणि प्राईम अशा मानल्या जाणाऱ्या रेसिडेन्शियल लोकेशनवरती, अर्थात पिंपळे सौदागरमध्ये. आणि त्यातही कुणाल आयकॉन रोड. आणि याच कुणाल आयकॉन रोडवरती आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त असा 3 and 4 BHK चा लक्झुरियस प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, जिथे तुम्हाला 3 and 4 प्रायव्हेट अपार्टमेंट्स बघायला मिळणार आहेत. आणि त्यातही 3 and 4 साठी सेपरेट म्हणजेच एक्सक्लुझिव्ह टावर्स. आणि हो, तिथे 3 BHK ची आजकाल नेमकी प्राइस काय सुरू आहे? 2.8 CR, 2.5 CR. इथे तुम्हाला बिलो 2 CR आणि त्यातही 15 लाखांच्या डिस्काउंट सोबत प्रोजेक्ट बघायला मिळणार आहेत. मग आवडेल ना तुम्हाला असाच प्रोजेक्ट बघायला, जिथे युनिक लेआउट आणि जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी प्राइस आहे? चला तर मग बघूया. हे आहे आजच्या आपल्या प्रोजेक्टचं ऍक्च्युअल टावर, जिथे प्रत्यक्ष आपण पहिल्या मजल्यावरचा ऍक्च्युअल 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट बघायला आलेलो आहोत. आता प्रत्यक्ष म्हणजे ऍक्च्युअल फ्लॅट बघण्याचा फायदा काय बरं? तर इथे तुम्हाला घरामध्ये येणारी हवा, येणारा सूर्यप्रकाश आणि घर किती पद्धतीने वास्तू कंप्लायंट आहे ते बघायला मिळणार आहे. प्लस पर फ्लोर 4 फ्लॅट्स, 3 साइडेड ओपन, कुठलीही फ्लोर शेअरिंग नाही. म्हणूनच प्रायव्हेट अपार्टमेंट्स बोललो ना. जिथे आपल्याला हा 8 फूट उंचीचा वुडन लॅमिनेटेड डोर, सेफ्टीसाठी डिजिटल डोर लॉक मिळणार आहे. आणि आतमध्ये फ्लॅटचं लेआउट एकदम वेगळं आणि वातावरण बघाल तर मजाच येऊन जाईल. आणि आता कसं आहे ना, बऱ्याचशा फ्लॅट्समध्ये लॉबीच्या नावावरती एक छोटंसं फॉयर देण्यात येतं आणि त्याला लॉबी म्हणतात. पण इथे या लॉबीमुळे तुमची प्रायव्हसी तर मेंटेन राहणारच आहे, पण एवढी मोठी लॉबी आहे की घराची शोभा सुद्धा वाढेल. पण खरी शोभा ही आपल्या लिव्हिंग एरियामध्येच असते, नाही का? म्हणूनच तर एवढा जास्त प्रशस्त, सुंदर आणि ग्रँड लिव्हिंग एरिया देण्यात आलेला आहे. जिथे लिव्हिंग एरिया मोठा असतो ना, फक्त तिथेच एल शेप सोफा तो सुद्धा एवढा सुंदर डिझाईन करता येतो. हा बटरफ्लाय लेआउटचा 3 BHK फ्लॅट असणार आहे. आणि त्यात सुद्धा तुम्हाला या बाजूला एक मोठी अशी बाल्कनी आणि मी सांगितल्याप्रमाणे या बाजूला डेडिकेटेड पूजा स्पेस मिळणार आहे. आता तो आपण ही बाल्कनी बघितल्यानंतर बघूया. त्यामुळे अगोदर जरा बाल्कनीमध्ये नजर टाकू. अरे वा, ऍक्च्युअल फ्लॅटच्या या ऍक्च्युअल बाल्कनीमधून बाहेरचा व्ह्यू बघायची तर मजाच वेगळी आहे. आणि आपल्याला इथे फील सुद्धा करता येतं की नेमकी आपली बाल्कनी कशी असणार आहे, कुठल्या बाजूला फेसिंग असणार आहे, तिथे व्ह्यू कुठला, किती हवा येते, किती सूर्यप्रकाश येतो. आता बघा, जवळजवळ सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि हा पश्चिमेकडचा सूर्यप्रकाश इथे येतोय. किती भारी वाटतंय ना हे. म्हणजे अगदी पूर्ण बाल्कनी उघडली तर घरात अगदी प्रकाशच प्रकाश. 3 साइडेड कवर्ड अशी बाल्कनी, वुडन टेक्स्चरच्या टाईल्स. आता तुम्ही म्हणाल की मागे कसली विंडो दिसते बाल्कनीमधून? अहो, या बाजूला तो पूजा स्पेस आहे ना, सो आपण आत गेल्यानंतर बघूया. मला असं वाटतं की या घरामध्ये ना प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेनुसार जागा आहेत. म्हणजे प्रत्येकासाठी सर्वच काही इथे देण्यात आलेलं आहे, जसं की हा डेडिकेटेड पूजा स्पेस. पण बघा ना, डायनिंग एरिया सुद्धा मस्त वाटतोय ना. बरं चला, डायनिंग ठीक आहे, पण आता या हा डेडिकेटेड पूजा स्पेस बघून घ्या. घर वास्तू कंप्लायंट असणार आहे. यांनी तर हे सर्वच खूप छान आणि सुंदर डिझाईन केलेलं आहे. पण तुम्ही सुद्धा असं छान आणि सुंदर डिझाईन करू शकता. इवन फक्त पूजा स्पेस म्हणून नाही, तर इथे विंडो सुद्धा आहे. मग तुम्ही एक हॉबी स्पेस किंवा वर्क फ्रॉम होम स्पेस अशा वेगवेगळ्या जागांमध्ये या स्पेसला कन्वर्ट करू शकता. असं पार्टिशन सुद्धा छान आहे. आणि ह्या घरामधल्या सर्वच कॉर्नर्स आणि जागा सुद्धा तेवढ्याच छान आहेत बरं का. तुम्ही म्हणाल हा तर झाला पूजा स्पेस, पण ॲम्युनिटीजचं काय? तर ॲम्युनिटीज सुद्धा तुम्हाला इथे ऑल ॲम्युनिटीज मिळणार आहेत. म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम्निझम, त्याचबरोबर अगदी प्रशस्त आणि मोठ्या पार्किंग्स. आणि प्रोजेक्ट सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. तुम्हाला एलिव्हेशन सुद्धा खूप जास्त सुंदर बघायला मिळणार आहे. कुणाल आयकॉन रोड आहे आणि लेआउट सुद्धा एकदम डिफरंट, कारण बटरफ्लाय लेआउट आहे. आणि आता जर तुम्हाला या युनिक लेआउटचे तुम्हाला युनिट प्लॅन्स हवे असतील, तर त्यासाठी खाली व्हॉट्सअपची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती लगेच जाऊन क्लिक करायचं. तो मेसेज आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला जाईल. ते तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डिटेल्स, त्याचबरोबर तुम्हाला युनिट प्लॅन्स, ब्रॉशर्स, प्राइसेस काय हवंय ते पाठवतील. आणि कॉल करायचा आहे तर मग नंबर तर इथे सुद्धा दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. लगेच कॉल करा आणि सगळी माहिती आत्ताच घ्या, कारण आता अशा लोकेशनवरती अशा अपॉर्च्युनिटीज पुन्हा पुन्हा येत नाहीत. चला मग आता ही बटरफ्लाय लेआउटमधली तुमची पहिली बेडरूम बघूया. आता या बाजूला बेडरूम असण्याचा फायदा काय माहिती का? ज्या व्यक्तीला
प्रायव्हसी हवी असते, वाटतं की आपण लेट नाईट थोडंसं काम करूया, वर्क फ्रॉम होम आहे किंवा मग काही मूवीज वगैरे बघायचे असतील तर त्यांच्यासाठी ही बेडरूम एकदम बेस्ट आहे. सगळ्या बेडरूम्स त्या बाजूला आणि तुमची एकट्याची बेडरूम या बाजूला असेल, जिथे तुम्हाला असा प्रॉपर स्पेस मिळून जातो की वॉर्डरोब म्हणा किंवा मग तुमचं TV युनिट म्हणा किंवा वर्क फ्रॉम होमचा स्पेस, एक वर्किंग टेबल सुद्धा इथे कॉर्नरला डिझाईन करू शकता. या बेडरूममध्ये तुम्हाला हे अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे आणि प्रोजेक्ट प्रीमियम लोकेशनवरती प्रीमियम फिटिंग सोबत आहे, त्यामुळे तुम्हाला इथे अगदी कोलेरच्या CP सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत. आणि हो, या घराची भव्यता अजून जर बघायला गेलं तर इथे मिळणाऱ्या टाईल्स सुद्धा तुम्हाला अगदी 4.5x6 साईजच्या मिळणार आहेत, त्यामुळेच घर अजून जास्त भव्य दिसायला लागतं. फ्लोर टू सिलिंग हाईट सुद्धा 10.5 फीट असणार आहे. आणि इकडे या, आता हा जो स्पेस आहे ना, हा तुमचा कॉमन वॉशरूमचा आणि कॉमन वॉश बेसिन एरियाचा स्पेस असणार आहे. आणि त्याचबरोबर आता ही बेडरूम कॉमन बेडरूम म्हणा किंवा किड्स बेडरूम, ही बेडरूम इथे एका वेगळ्या अशा लोकेशनवरती किंवा वेगळ्या एका स्पेसमध्ये आहे, ती सुद्धा छान आहे बरं का. खरं तर या बेडरूमला सर्वच जण मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या लहान मुलांसाठीच वापरतात, कारण तुम्ही कुठेही घरामध्ये असाल तर तुमच्या मुलांवरती तुमचं लक्ष राहतं. आता तुम्ही हवं तसं डिझाईन करू शकता, कारण बेडरूम अगदी स्पेशियस असणार आहे. बेडरूम तर छान आहे, पण मी इथे एक्साइटेड आहे या घरातली अजून एक महत्त्वाची जागा तुम्हाला दाखवण्यासाठी, ते म्हणजे तुमचं स्वयंपाकघर, किचन, जे महिलांना आजकाल फार जास्त मोठं असावं असं वाटतं. आणि ते असण्याचं कारण काय तर आपल्या घरामध्ये खूप जास्त युटेन्सिल्स, नवीन क्रॉकरी सेट्स, अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि जागा सुद्धा पुरली पाहिजे, तिथे सफोकेशन सुद्धा नाही झालं पाहिजे. म्हणूनच तर ही विंडो कुठल्याही डक्टमध्ये नाही तर डायरेक्ट बाहेर ओपन होणार आहे. इव्हन किचनमधून सुद्धा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दिसेल, बाहेरचं सगळं बघता येणार आहे. रोड, कुणाला ऐकून रोड सुद्धा दिसतोय. 2 क्वार्ट्सचे व्हाईट कलरचे किचन प्लॅटफॉर्म्स, या प्लॅटफॉर्मवरती आपला स्वयंपाक होईल, कुकिंग होईल. इथे तुमची युटेन्सिल्स वॉश करू शकता. आणि या बाजूला आपले मिक्सर ग्राइंडर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स हे सगळं राहील. सगळीकडे स्विच बोर्ड कनेक्शन अगदी प्रॉपर जागेवरती भरपूर दिलेले आहेत. मागे तुम्हाला इन्क्लोज ड्राय एरिया दिसेल, तिथे वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर अशा दोन्ही वस्तू बसतील. म्हणजे किती सुंदर असं घर आहे. इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला आहे, तो म्हणजे जर तुम्हाला आता हे युनिक लेआउट दिसत असेल आणि त्याचे आणखी डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी खाली व्हॉट्सॲपची लिंक देण्यात आलेली आहे. त्या व्हॉट्सॲपच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवरती याचे ब्रॉशर्स, युनिट प्लॅन, फ्लोर्स प्लॅन्स मिळून जातील. आणि इव्हन अजून माहिती हवी असेल तर नंबर तर दिलेलाच आहे, लगेच कॉल करून त्या नंबरवरती तुम्ही सर्व काही माहिती घेऊ शकता. तर चला, तुमची पण इच्छा आहे ना नेमकं वॉर्डरोब कसा असेल, नेमकी मास्टर बेडरूम किती स्पेशियस आहे, काय काय तिथे असणार आहे हे बघायचंय. मग चला, वाट कशाची बघताय, बघूया. आत येताच प्रश्न पडला ना की नेमकं वॉक इन वॉर्डरोब कुठे आहे. हो, बघूया, पण जरा बेडरूम तर बघून घ्या. आणि आता या वॉक इन वॉर्डरोब आपण बघूया. खूप सुंदर असा स्पेस हा तुमचा डिझाईन केलेला आहे, जिथे तुम्हाला हा असा एवढ्या मोठ्या साईजचा वॉक इन वॉर्डरोब मिळून जातो. तुम्ही सुद्धा असाच वॉर्डरोब इथे डिझाईन करू शकता. आणि जर मागच्या बाजूला इथे मिरर लावलात ना तर एक ड्रेसर स्पेस सुद्धा होऊन जाईल. म्हणजे इथे तुमचे क्लोथ, शूज वगैरे राहतील आणि इथूनच रेडी होऊन तुम्ही बाहेर पडू शकता, कारण अटॅच्ड वॉशरूम सुद्धा इथे आहे. आणि हो, बाल्कनी इथे सुद्धा एकदम कडक आहे बरं का. अरे वा, मास्टर बेडरूमची बाल्कनी सुद्धा अगदी सुंदर दिली आहे. इथे सुद्धा तुम्हाला सर्वच सेम फीचर्स मिळणार आहेत. 3 साइडेड कवर्ड आहे. आणि हो, इथे प्रायव्हसी सुद्धा अगदी प्रॉपर असणार आहे. सध्याला आपण तसे पहिल्याच फ्लोअरच्या फ्लॅटवरती आहोत. तुम्हाला बाकी सुद्धा इथे सर्व फ्लॅट बघायला मिळतील, पण सध्याला बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, त्यामुळे पहिल्या फ्लॅटमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल फ्लॅटचे सर्व फीचर्स बघायला मिळतात. खरंच सगळ्याच गोष्टी अगदी प्रॉपर इथे तुम्हाला मिळून जातात. आणि मला ही नक्कीच खात्री आहे की तुम्हाला सुद्धा वाटतंय की प्रत्यक्ष यावं आणि हे प्रायव्हेट अपार्टमेंट्स बघावेत, कारण कुणाला ऐकून रोडवरती जर एवढ्या भारी युनिक लेआउटचे 3 BHKs मिळत असतील तर कोणाला येऊन नाही बघावं असं वाटणार. आम्ही त्यात तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय आणि घरी येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो. आता हा जो आपण 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट बघतोय, याचा कार्पेट एरिया नक्की किती असेल तुम्ही गेस करून सांगा बरं. कशाला, अगोदरच तुम्ही म्हणता की सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये देत जा, म्हणून चला, इथे 1108 पासून ते 1140 स्क्वेअर फीट पर्यंतचे 3 BHK आहेत. आपण आता 1140 स्क्वेअर फीटचा फ्लॅट बघतोय आणि इथे 3 BHKची प्राइसिंग जी आहे ती सुरू होऊन जाते 1,84,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह पासून. पण इथे तुमच्यासाठी 15 लाखांचा डिस्काउंट सुद्धा असणार आहे, ज्यामुळे या फ्लॅटची किंमत जी आहे ती अगदी 1,69,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह होऊन जाणार आहे.
म्हणजे विचार करा ना, आजकाल या कुणाल आयकॉन रोडवरती 3 BHK ची 1200च्या जवळपास कार्पेट असणारी प्राइसिंग जी असते ती असते 2 करोडच्या जवळजवळ. पण इथे एवढी उत्तम प्राइसिंग, एवढे भारी ऑफर आणि एवढा भारी प्रोजेक्ट मिळणार आहे, त्यामुळे विचार करायची जास्त गरज नाहीये. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, लगेच कॉल करा, एन्क्वायरी करा, बघायला या. बघायला यायला काही जात नाही, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा. घर घेताय, प्रॉपर डिसिजन घ्या, ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य सुधारित होऊन जाईल. एक भारी आणि प्रशस्त घर तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे कॉल करायला अजिबात विचार करू नका. लगेच या नंबरवरती संपर्क साधा, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोला आणि व्हिजिटला या. जर तुम्हाला या पूजा स्पेस सोबत, वॉक इन वॉटर सोबत आणि युनिक लेआउटचा हा फ्लॅट, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि हे आता तुमचं चॅनल आहे, गेट सेट ॲसेट मराठी, मग तुमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमचं घर घेण्यासाठीची संपूर्ण जर्नी एकदम सोपी करणार आहोत. लगेच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.